लोकशाही संपत चाललेली आहे असं म्हणण्याचा आपल्याला अधिकार आहे का हो? अजिबात नाही. कारण दिलेले उमेदवार आपणच निवडून दिलेले असतात. काय निकष आपण ठरवतो रे त्यांना निवडून देताना? मॅन किती आहे, मनी पॉवर किती आहे, मसल पॉवर किती आहे, किती वट आहे त्यांचा. अरे तिथं काय कुस्ती खेळायची नाही आहे. तिथं देशाच्या विकासासाठी स्वतःचं मत व्यक्त करणारे लोक आपल्याला त्या ठिकाणी निवडून द्यायचं आहे. असे चांगली लोक आपल्याला निवडून देता आली पाहिजेत. एका क्षणात ठरवता आलं पाहिजे का हा उमेदवार हा या पदासाठी योग्य आहे. आपण असा कधी विचार करतो का? नाही. बरं, तुम्हाला बळजबरी असते का? नाही. गुप्त मतदान आहे. किती सोपं आहे. कोणी जरी तुम्हाला प्रेशर केलं तर कोणाचाही प्रेशर न घेता सुद्धा तुम्ही मतदान करू शकता. इतकी वाईट वेळ आपल्याकडे आलेली नाही. मग हे लोकशिक्षण फार महत्त्वाचं आहे की आपण तिथं जाऊन त्या बूथवर जाऊन आपलं स्वतःचं मत व्यक्त करता आलं पाहिजे. आणि तरच आपल्याला चांगल्या पद्धतीची लोकशाही मिळू शकते. कुठलाही देश आणि त्या देशाचं प्रगती ही गुणवत्तेवर आधारित असते. आणि ही गुणवत्ता येते ती तुम्ही जे निवडून लोक देतात त्याच्यावरती ती अवलंबून असते. म्हणजे त्यांचे थॉट्स काय आहेत, विचार काय आहेत आणि त्यांची कृती काय आहे आणि त्यांचं समाजाबद्दल दायित्व काय आहे, ह्या सगळ्या गोष्टींवरती आणि ते प्रशासन कशा पद्धतीने हाताळतात या सगळ्यांवर ते यश अवलंबून असतं. पूर्वीच्या काळी विद्वान, समाजातली प्रतिष्ठित लोक, त्याच्यानंतर कायदे पंडित यांना स्थान दिलं आणि जर ते निवडून आले, त्यांची गुणवत्ता पाहिली, त्यांची जर स्थानिक पातळीपासून केंद्र पातळीपर्यंतची भाषणं ऐकली, वाचली तर अतिशय भारावून जातो आपण. आणि त्यांची कृतीसुद्धा तशीच चांगली होती. नंतरच्या काळात मॅन मनी मसल पॉवर म्हणजे आता निवडणूक जिंकायचीच आहे हा जेव्हा निकष आला तेव्हा समाजसुधारक बाहेर गेले आणि त्या डावपेचाला राजकारण हे नाव देण्यात आलं. आणि अशी राजकारणी मंडळी निवडून आल्यामुळं गुणवत्तेचा एक प्रश्नचिन्ह निर्माण झाला. लक्षात आलं का? आणि त्याच्यामुळं झालं काय? मग अशा मॅन मनी मसल पॉवरच्या लोकांनी काय केलं की लोकशाहीचा व्यवसायासाठी खूप चांगल्या खुबीनं वापर केल्याचं आपल्याला आढळून येतं. म्हणजे ते कमवायचं एक उत्तम साधन आहे असं समजूनच बरेच जण चाललेले आहेत. यांना कुठंतरी आपल्याला रोखलं पाहिजे. मग त्यासाठी उत्तम लोकप्रतिनिधी आणि प्रामाणिक लोकप्रतिनिधी निवडून देणं गरजेचं आहे. आणि त्यांनासुद्धा अंकुश कशा पद्धतीने लावता येईल हे सुद्धा फार गरजेचं आहे. तरच आपल्याला चांगल्या पद्धतीचे लोकप्रतिनिधी मिळणार आहेत. ते लोकप्रतिनिधी समाजाशी कसं वागतात, त्यांचं वर्तन काय आहे, त्यांचं खाजगी वर्तन काय आहे, सामाजिक वर्तन काय आहे, देशाबद्दल वेगवेगळ्या विषयांवर त्यांचं मत काय आहे, समजलं पाहिजे आपल्याला. केंद्र पातळीवर निवडून देताना तो जर गटार रस्त्याचा विचार करत असेल तर त्याचा काय उपयोग आहे? बरं, 70 वर्षामध्ये गटार, रस्ते, पाणी हे प्रश्न पुन्हा पुन्हा रिपीट होत असतील तर मग बाकीचे प्रश्न आहेत की नाहीत, असाही प्रश्न मनाला पडतो. त्यामुळं थोडंसं जागृत व्हा आणि निवडणुकीमध्ये सहभागी होत जा. 100% निवडणूक झाली, मतदान झालं तर जास्तीत जास्त लोकशाही समृद्ध होण्यासाठी मदत होईल. जेव्हा 100% मतदान होतं त्यावेळी 52% लोक विनर असणाऱ्या व्यक्तीला मतं देऊ शकतात. मग ते खऱ्या अर्थानं अर्धा टक्के विनर व्यक्ती आपला प्रतिनिधी म्हणून जाऊ शकतो. म्हणून लोकशाहीमध्ये जागृत राहा आणि चांगलं काम करा. आपण निवडणुका लागता त्या उमेदवार आपल्याला लगेच ठरवता आलं पाहिजे ह्याला निवडून द्यायचा का नाही द्यायचा. आणि आपण काय पाहतो बघा, त्याची किती वट आहे, त्याच्याकडे किती ताकद आहे. अरे त्याला आपला प्रतिनिधी म्हणून पाठवायचं आहे. ते काय वैयक्तिक कुणाचं काय उट्टे काढण्यासाठी पाठवायचं नाही आहे त्या ठिकाणी. म्हणजे किती आपण बालिशपणा करतो निवडून देताना. मला एकच म्हणायचं आहे, आपण सुशिक्षित आहोत, आपण शिक्षणासाठी आंदोलनं उभा करतो,
किंवा आपल्यामध्ये एवढे सुशिक्षित बेरोजगार आहेत असं म्हणतो, मग मतदानाच्या वेळी आपली विचारशक्ती जाते कुठे? उमेदवार साधा असू द्या, सिंपल असू द्या, त्याची वृत्ती समाजहिताची, देशहिताची असेल तर अशा उमेदवारांना आपण निवडून देणं फार गरजेचं आहे. म्हणून मी नेहमी सांगतो की लोकशिक्षण लोकशाहीसाठी फार 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 उपयुक्त आहे. धन्यवाद. माझा व्हिडिओ लाईक करत जा, शेअर करत जा आणि चॅनल सबस्क्राईब करा. आपल्याला सभा नको आहेत असं ठामपणे लोकप्रतिनिधींना वेगवेगळ्या पक्षांना सांगता आलं पाहिजे की आम्हाला वेगवेगळ्या विषयांवर तुमचं स्वतःचं मत काय आहे ते सांगा, असा आग्रह लोकांचा असला पाहिजे. आणि तुम्ही त्याबद्दलचं डिबेट करा की तुम्ही खालच्या वरच्या सभागृहात गेल्यानंतर काय बोलणार आहात आणि कुठले प्रश्न मार्गी लावणार आहात आणि तुम्ही तुमच्यावरती कशा पद्धतीनं लोकशाहीचा अंकुश लावणार आहात. कारण सभेपेक्षा तिथं ते हिप्नॉटाईज होण्यापेक्षा तुम्ही वेगवेगळे छोटे छोटे निवडणुकीच्या दरम्यान कार्यक्रम घेऊन त्या ठिकाणी आम्हाला दाखवा की तुम्ही काय करू शकता, काय करू शकत नाही, बस. अर्थात सगळेच लोकप्रतिनिधी वाईट काम करत नाहीत, खूप चांगले पण प्रतिनिधी आहेत, पण ते चॉईस आपला असला पाहिजे की कोणाला ओळखायचं, कसं ओळखायचं ते, तरच आपली प्रगती होईल. माझे संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लिंक दिलेली आहे, ती लिंक पण जरूर पहा. माझे व्हिडिओ पाहत जा, चॅनलला लाईक करत जा आणि सबस्क्राईब करत जा आणि फॉरवर्ड करत जा. धन्यवाद.